नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या दुसऱ्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृषभ राशीच्या फेब्रुवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच नेहमीप्रमाणेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे ही सूचना मात्र अवश्य लक्षात ठेवा. असं असलं तरी मंडळी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन या महिन्याचं. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपायसुद्धा. आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, या एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आपण आनंद घेत आहात. मंडळी, याच व्हिडिओच्या खाली आपण विवाह, करिअर, आपल्या राशीच्या नवीन वर्ष 2026चं वार्षिक राशी भविष्य, तसेच या फेब्रुवारी महिन्यातले शुभ मुहूर्त या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते सुद्धा व्हिडिओ आपल्याला निश्चितच उपयोगी पडतील, त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये आपला हा फेब्रुवारी 2026 महिना कसा राहणार आहे आपल्या वृषभ राशीसाठी. म्हणजे आपल्या राशीचा स्वामीग्रह आहे शुक्र. हा शुक्र ग्रह 5 फेब्रुवारीपर्यंत भाग्यस्थानात म्हणजे नवम स्थानात व त्यानंतर कर्मस्थानात म्हणजे कुंडलीच्या 10व्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे, जे केंद्रस्थान आहे, ज्याचा लाभ आर्थिक व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसेल. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, पैशाच्या व्यवहाराचं नियोजन, जुन्या उधारी उसनवारी यांची वसुली, अशा सर्व आर्थिक महत्त्वाच्या गोष्टींसाठी म्हणून हा महिना शुभ आणि लाभाचा राहील. जी मंडळी कला कौशल्य, क्रीडा, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटिंग्स, मल्टीमीडिया, फोटोग्राफी, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, नाटक, सिनेमा अशा क्षेत्राशी व्यवसाय किंवा नोकरी या संदर्भातून जोडलेली आहेत, त्यांच्यासाठी हा महिना विशेष शुभ आणि लाभ मिळवून देणारा विविध मार्गाने राहणार आहे. तेव्हा योग्य संधीवर अवश्य लक्ष असू द्या व संधी घेण्याच्या तयारीत राहा. मंडळी, या शुक्र ग्रहाला रवी, मंगळ, बुध, शनी या ग्रहांची सुद्धा अनुकूल अशी साथ याच भाग्य आणि कर्म आणि लाभस्थानातून मिळत राहणार आहे. त्यामुळे फायनान्स, बँकिंग, बिझनेस मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, शेअर मार्केट, शेती तंत्रज्ञान, IT, इलेक्ट्रॉनिक, वाहन अशा क्षेत्रात पदार्पण करण्याची संधीसुद्धा या महिन्यामध्ये आपण मंडळी घेऊ शकता. अर्थात योग्य अभ्यास, योग्य माहिती आणि योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्यायला मात्र विसरू नका. तर ज्यांना मोकळी जागा, शेतजमीन यामध्ये खरेदी, विक्री, गुंतवणूक करायची आहे, त्यांनी योग्य सल्लागारांची आणि योग्य माहिती याची मदत घेऊन कामाला लागायला हरकत नाही. मंडळी, मात्र हे सगळं जरी खरं असलं तरी आळसावर मात्र आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल आणि कामाचं नियोजन करूनच चालावं लागेल, नाहीतर बऱ्याचदा फसगत होऊ शकते. विवाह, संतती, गुंतवणूक ह्यासाठी हा महिना शुभ राहील. विद्यार्थ्यांना हा संपूर्ण महिना अनुकूल असणार आहे. परीक्षेतील यश मनासारखे मिळताना दिसेल. या महिन्यामध्ये कॅम्पस प्लेसमेंट्स, इंटरव्ह्यू, सिलेक्शन यासाठी उत्तम साथ मिळेल. जे विद्यार्थी पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, त्याचप्रमाणे मल्टीमीडिया किंवा मल्टीमीडिया मार्केटिंग, अकाउंटिंग, बिझनेस मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत किंवा महत्त्वाच्या परीक्षा देत आहेत, त्यांच्यासाठी हा कालखंड म्हणजे या महिन्याचा हा संपूर्ण कालखंड शुभ राहणार आहे. तसेच जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी काही चांगली बातमीसुद्धा मिळेल. इंटरव्ह्यूज नोकरीतले मनासारखे होताना दिसतील. समोरच्यावर योग्य ती छाप पाडण्यात आपण छानपैकी यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे, मग ते क्षेत्र कोणतेही असो. आपल्या आरोग्याचा विचार करताना सुद्धा हा महिना उत्तम राहणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून याच पद्धतीने सूक्ष्मरीतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याविषयीची आधी अवश्य माहिती घ्यावी
आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता. तसेच मंडळी, यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे, व्हॉट्सअप संपर्क नंबर, तो आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो. मंडळी, या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा आपल्या राशीसाठी जर विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये आपण IT, फार्मा, फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, इन्फ्रा, ऑइल, स्टील व FMCG या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहील. अर्थात योग्य मार्गदर्शकांचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून द्यायला मदत करेल. तेव्हा अवश्य गुंतवणुकीच्या विषयामध्ये महत्त्व द्यायला आणि काही नवीन सेक्टरवर काम करायला, लक्ष ठेवायला, अभ्यास करायला हा महिना उत्तम राहील. तर मंडळी, ही होती या फेब्रुवारी 2026 महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात, परंतु अतिशय महत्त्वपूर्ण, ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य या फेब्रुवारी महिन्यातलं. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अजून सूक्ष्म रीतीने समजायला जास्त सोपे जातील. या महिन्याची सुरुवातच आपल्यासाठी शुभ आणि लाभदायक राहणार आहे, कारण 1 ते 7 फेब्रुवारी हे पहिले 7 दिवस शुभ असतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी घेण्यासाठी उत्तम राहतील. स्वतःसाठी किंवा अगदी घरासाठी, कुटुंबासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची खरेदी या काळात करू शकता. आर्थिक उत्पन्न वाढीचे हे दिवस राहतील. नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम. विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूल अशी साथ देणारे हे दिवस असतील. 8-9 फेब्रुवारी इथे मात्र थोडी आरोग्याच्या बद्दल काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय या काळात घेताना घाई करू नका, नाहीतर फसगत होईल. पैशाच्या बाबतीत कोणालाही शब्द देऊ नका. 10, 11, 12 फेब्रुवारी हे पुढचे 3 दिवस शुभ दिवस. नवीन निर्णय घेणं, गुंतवणूक करणं, कोर्ट कचेरीची कामं हातात घेणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. व्यावसायिक निर्णय या काळात घेणं अत्यंत अनुकूल असं वातावरण या काळात निर्माण होतं आहे व्यावसायिकांसाठी. विवाहाबद्दलची बोलणी या दिवसात अवश्य करू शकता. 13-14 फेब्रुवारी रागावर मात्र नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत तडजोड नको. पथ्यपाणी सांभाळा. लांबचे प्रवास आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे सांभाळून करावे लागतील. काही वेळा टाळावे लागले तरी हरकत नाही. 15 ते 21 फेब्रुवारी हे पुढचे 7 दिवस मात्र शुभ कार्यासाठी अत्यंत अनुकूल. महत्त्वाचे व्यावहारिक निर्णयसुद्धा या काळात घेऊ शकता. वडिलोपार्जित कार्याचा विस्तार करण्याची संधी या काळात उत्तम राहील. धार्मिक कार्य, धार्मिक यात्रा, मंगल कार्य, कामानिमित्ताने देश विदेशातील प्रवास लाभाचे राहतील. राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी या व्यक्तींशी असलेले संबंध अजून आपला लाभ वाढवतील. तर आपल्या कार्याच्या अनुषंगाने या मंडळींची मदतसुद्धा आपण घेऊ शकता. थांबून राहिलेली काही कामं असतील ती पुन्हा सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम राहील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घ्या. वडीलधारी मंडळी, मित्रपरिवार, आपले सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांची साथ सोबत चांगली मिळेल. नोकरदार मंडळींसाठी हे दिवस विशेष शुभ राहतील. 22-23 फेब्रुवारी आरोग्य, आर्थिक व्यवहार, लेनदेन, गुंतवणूक प्रचंड सांभाळून करायची आहे. या काळात आपल्या आर्थिक व्यवहारावर जरा जास्त काटेकोरपणे लक्ष द्यायचं आहे. कारण नसताना या दिवसात खरेदी टाळलेली उत्तम राहील. उधारी आणि उसनवारी न केलेली बरी. आर्थिक व्यवहार गरज असेल तरच करा. मात्र कामाच्या निमित्ताने घरापासून लांब जाण्याची संधी, परदेश गमन यासाठी मात्र हे दिवस शुभ राहतील. महिन्यातले शेवटचे 5 दिवस 24 ते 28 फेब्रुवारी शुभ आणि लाभ मिळवून देणारे दिवस. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी या दिवसांमध्ये अवश्य विचार करू शकता. तर मंडळी, ही होती या फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. आता आपण जाणून घेऊया ते म्हणजे या महिन्यात कोणता करायचा आहे आध्यात्मिक आणि धार्मिक उपाय. याही महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मीची आणि भगवान महाविष्णूंची साधना आणि उपासना, मंत्र साधना विविध प्रकारे वाढवायला घ्यायची आहे. यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ आवर्जून करा. तर विष्णू सहस्त्रनामावलीचं पठणसुद्धा सुरू ठेवा. मंडळी, ही होती आपल्या वृषभ राशीची या फेब्रुवारी 2026 महिन्यातली माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि लाईक करायला विसरू नका.
मंडळी, बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करा. तर मंडळी, आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोलपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून याविषयीची माहिती जाणून घ्यावी. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. मंडळी, नेहमीप्रमाणेच आपण जी माहिती देतो ती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने प्रकाशित झालेली 3 पुस्तकं. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अतिशय अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही वाचन करू शकता, पारायण करू शकता. तसेच मंडळी, अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तकसुद्धा आपण मागवू शकता 151 रुपये फोनपे करून. या पुस्तकामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. असं हे पुस्तकसुद्धा आपण घरपोच मागवू शकता फोनपे करून. तर मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, शिवपिंड, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, अशा विविध गोष्टी ज्या आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरूपात आपल्याला वापरायच्या आहेत त्यांची आपण ऑर्डर बुक करू शकता. त्यासाठी आधी व्हॉट्सअप करून त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा फेब्रुवारी महिना आपल्या वृषभ राशीसाठी सुखसमृद्धीचा, भाग्याचा आणि भरभराटीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.